छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर श्रीरामपुरात नेमकं होतंय तरी काय याची उत्सुकता आपल्या सगळ्यांना आहे. तर काय झालं मंडळी, काल आपण गेलो होतो श्रीपेक्सला. तिथं मोकार पाऊस पडला. पाऊस पाहिल्यानंतर आपल्या डोक्यात आला आपण आपल्या वरती गच्चीवर बसण्यासाठी काहीतरी पाहू. पण श्वेता म्हणली गप घरी चला. आता शनिवार होता, मग काय स्वामी शेठने ना सकाळ सकाळी उठायला उशीर केला. त्याच्यामुळे शुभम शेठ पण चिडला. आता शुभम शेठचं चिडणं साहजिक आहे, उशीरच झाला होता. मग काय पोहोचला आपण विशालदाच्या दुकानावर. ते काय आपल्याला चहा पिल्याशिवाय सॉट. आणि तिथं भेटले आपल्याला हे अँटिक राव. त्यांनी इतकं हसवलं नका डायरेक्ट पोट दुखायला लागलं. आता घरी येऊन जरा पेट पूजा केली. स्वामी शेठचा फोन आला, सुका पाटील चला फिरायला. मग काय सुका पाटील टाकले गाडीवर, निघालो फिरायला. पण आता नवरात्र म्हणल्यानंतर श्रीरामपुरात विविध मंडळांचे विविध ना डेकोरेशन पाहायला आपल्याला मजाच येते. आणि अशाच प्रकारचे विविध तुम्हाला देखावे पाहिजे असेल ना, तर मी आहे ना तुमच्यासाठी. मी तुम्हाला 100% दाखवतो, पण त्याच्यासाठी तुम्हाला ना फॉलो करावं लागेल. आणि श्रीरामपूरकरांनो, आता मी तुम्हाला जो चौकातून जाताना दाखवतो ना, कोणत्या चौकात आहे आणि कोणत्या मंडळाचं आहे कमेंट करून सांगा. मग काय आता आपल्याला जायचं HDFC बँकेत, कारण आता सुका पाटलाला चौकशी करायची होती लोनची. सुका पाटील जसे गाडी उतरले तसे बाहेरूनच आहे ना बँकेला आवाज द्यायला. बाहेर म्हणलं भाऊ आपल्याला गरज आहे, आपल्याला आज जावं लागेल. सुका पाटलाला आज जायला जसा फार कंटाळा आला होता. पोचले एकदाची सुका शेठ बँकेत, पण सुका शेठचं जसं बँकेने अकाउंट पाहिलं, सुका शेठच्या डायरेक्ट डोक्याला मुंग्या आला. सुका शेठने डायरेक्ट रील पाहायला चालू केलं. मग काय सुका शेठला बँकेने सांगितलं भाऊ तुमचं काही इथं काम नाही. मग काय सुका शेठ निघाले तोंड घेऊन बाहेर. आता काय मी जातो सुका शेठला घेऊन घरी. भेटू आपण उद्या.